प्रश्न आहे की जो वरळी हिट अँड केस रन प्रकरण झालं त्याच्यामधला मुख्य आरोपी जो आहे मिहिर शाह तो अद्यापही पोलिसांच्या हातात सापडलेला नाही। विरोधक मात्र टीका सत्ताधाऱ्यांवरती करतात की सत्ताधारी या सगळ्या गोष्टीला पाठबळ देतात। अहो हे हिट अँड रनचं प्रकरण आहे, प्रकरण सिरियस आहे, नो डाऊट। एखाद्याचा जीव गेला तर प्रकरण सिरियस असतं। 48 तास झाले, 50 तास झाले, अतिरेक आहे तो। खून केलाय, रिव्हॉल्वर काढली, चाकू मारलाय, बलात्कार केलाय, कसले भांडवल करतात हे लोक। त्याच्यावर FIR दाखल झालेला आहे, त्याला ही अरेस्ट व्हावीच लागेल। कायद्याच्या पुढे कोणीही मोठा नाही, मग तो कोणता शहाचा मुलगा असो की एकनाथ शिंदेंचा मुलगा असो, कायदा सर्वाला समान आहे। परंतु काही लोकांना कोणत्याही गोष्टीमध्ये नाक खुपसाची जी सवय लागली ना ती चुकीची। कोणी कुणाला पाठीशी घालणार नाही, कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल, त्यामध्ये कुणालाही शंका घ्यायचं काहीच कारण नाही। परंतु त्या आरोपीची अल्कोहोल टेस्ट जी आहे ती निगेटिव्ह करण्याकरता त्या आरोपीला एवढा उशिरापर्यंत लपवण्याचं काम जे आहे ते सातत्याने केलं जात आहे असं देखील विरोधक म्हणतात, जेणेकरून त्याला जी शिक्षा मिळणार आहे ती कमी मिळावी। मग कसला आरोप करता? हे ते तोंडाचा वास घ्यायला गेले होते का? यांच्याबरोबर त्यांनी दारू पिली होती? काही आरोप करायचे, बेछूट आरोप करायचे। उद्या गर्द पिले म्हणतील, काय आणखी काय काय असतं, ड्रग्स ते पिले म्हणतील। अहो आरोप करणं सोपं आहे हो। परंतु ना त्या मुलाचे जे बारमधले व्हिडिओज, त्या बारमध्ये ज्यांनी पार्टी केली मुलांसोबत, इतर मुलं होती त्या मिहिर सोबत, त्यांचे देखील व्हिडिओ फुटेजेस बाकीचं सगळं बाहेर येताना काय लोकांना कामं राहिले नाही। ॲक्सिडेंट काय होतो, बारमधला व्हिडिओ काय येतो, कसलं काय लावलंय? अहो ॲक्सिडेंट झाला, प्रकरण सिरियस आहे, मान्य आहे, गुन्हा झाला मान्य आहे। परंतु एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून त्याला हायलाईट करणं हा काय प्रकार आहे? हां, कारवाई झाली नाही तर निश्चित बोललं पाहिजे। मग तो मी सांगितलं त्याप्रमाणे मुख्यमंत्र्याचा जरी मुलगा असला, खासदार जरी असले ना, शिंदे साहेबांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे जरी असताना तरी त्याच्यावर हाच गुन्हा लागला असता। बस विधान परिषदेच्या निवडणुका होतात आहे, खरं तर प्रत्येक अपक्ष आमदारांना गळ जी आहे ती सत्ताधारी विरोधक दोन्ही घालताना पाहायला मिळत आहेत। घोडा बाजार तेजीत असं म्हणावं काय? ज्यांना घोडा बाजार करून घेण्याची हौस होती ना त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे। कशासाठी केलं माहीत नाही, काय करणार आहे माहीत नाही। आता पडतील तोंडावर, त्या टायमाला म्हणतील घोडा बाजार झाला, पैशाच्या थैल्या वाटल्या गेल्या, मग हेलिकॉप्टरमधून पैसे आले, मग चार्टर्डमधून पैसे आले। किडा कोणाला होता? आघाडीला। पडतील ते कोण? आघाडीचे, आणि नाव बदनाम आमचं। म्हणजे हे जे कारनामे करतात ना कट कारस्थानं, याच्यामुळं जो काही बिचारा उमेदवार असेल त्याचे हाल होतील एवढं मात्र निश्चित।